थँक्यू सो मच. तुमच्यापैकी अजूनही कोणाला काहीही मनोगत व्यक्त करायचं असेल तर निश्चित या. हे व्यासपीठ तुम्हा सगळ्यांसाठी खुलं आहे. गौतमी पाटील पंढरपुरात आलेल्या आहेत. एक 50 मिनिटात ते इथे येतील. तोपर्यंत आपल्या सगळ्यांकडे निश्चित हा वेळ आहे. तर निश्चित या. हे व्यासपीठ तुम्हा सगळ्यांसाठी खुलं आहे. संध्या मॅडम आपल्यापाशी आहेत. त्या बोलू इच्छित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. पंढरपूरकरच्या सर्व माझ्या सख्या आणि मैत्रिणींनो, सीतेची सोशिकता, द्रौपदीची तेजस्विता, मुक्ताईचा अभिमान, जिजाऊचा स्वाभिमान, शारदामुनींची ज्ञान साधना, कस्तुरबांचा अनमोल त्याग, कल्पना चावलाची आकाशझेल, हे सारंच कसं मनाला मोडून टाकणारं, आव्हान देणारं आणि आव्हान घेणारंही. म्हणूनच या सर्व महानायकांना प्रथमतः मी मानाचा मुजरा करते. त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी कार्य करणारी, आपल्या पंढरपूरमधील अगदी थोड्या कालावधीमध्ये देखील नावारूपास आलेली आपली हिंदवी महिला प्रतिष्ठान, ही सर्व महिलांची जी टीम आहे आणि या टीमला ज्यांनी सपोर्ट केलेला आहे ते आपल्या सर्वांचे दिलीप बापू यांचे देखील मी आपल्या सर्वांतर्फे जाहीर आभार मानते की त्यांनी अशी, मला वाटतं टाळ्या कमी पडतायत, तर मी एक महिला असून देखील लावणी हा कला प्रकार जो आहे तो मला आणि तुम्हाला देखील मनाला भावतो. कारण लावणी ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि त्या लोककलेला आपण देखील तितक्याच अदबीने मानलं पाहिजे आणि तितकाच एवढा लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचा देखील आपण आदर केला पाहिजे. आणि त्यासाठीच आपण महिला दिनानिमित्त आज हा जो कार्यक्रम केलेला आहे, हिंदवी प्रतिष्ठान आणि ग्रँड रेसिडेन्सी जे 5 स्टार पंचतारांकित हॉटेल आहे, तर या दोन्हीला मी आपल्या सर्वांतर्फे पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते. आणि संयोजकांनी मला बोलण्याची ही संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे देखील आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई. इच्छा, मी स्त्री आहे, मी नारी आहे, आई बाबांची मी दुलारी आहे, मीच तुझी आई आणि मीच तुझी जन्मदात्री आहे. भगवद्गीता ही मीच आहे, द्रौपदी ही मीच आहे आणि सीता ही मीच आहे. पुरुषांच्या जगात मी खूप सारं पाहिलं. कुणी मला जुगाऱ्यात हारलं तर कुणी अंगाऱ्यावर चालवलं. कलयुग असो वा सतयुग असो, परीक्षा मीच देते. आजही रस्त्यावरून चालताना इज्जत माझीच जाते. 4 हातांनी मला घेरलं, माझ्या इज्जतीशी खेळलं. 4 हातांनी मला घेरलं, माझ्या इज्जतीशी खेळलं. हाका मी मारल्या, शेवटी आवाजानं देखील मला सोडलं. शुद्धीवर आल्यावर कळलं बेशुद्ध असलेलंच बरं होतं. शुद्धीवर आल्यावर कळलं बेशुद्ध असलेलंच बरं होतं. या समाजाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तोंड कुठं उघडत होतं. एकटी का होती सोबत कुणी कान होते, एकटी का होती सोबत कुणी कान होते. तोंडावर होता मेकअप किंवा होते लहान कपडे, पुरुषांना आकर्षित करण्यासाठी केले होते का हे नखरे. या सगळ्यांमध्ये माझा प्रश्न राहूनच गेला. या सगळ्यांमध्ये माझा प्रश्न राहूनच गेला. माझा प्रश्न राहूनच गेला आणि 4 दिवसानंतर मी आणि माझा प्रश्न रद्दीतच गेला. मी आणि माझा प्रश्न रद्दीतच गेला. धन्यवाद. धन्यवाद. माझ्या कविता माझी नाही आहे, मी लिहिलेली नाही आहे, पण मला ती कविता खूप आवडते म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. कवितेचं नाव आहे जगाच्या बाजारात. जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा. जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा. सांगता येत नाही कोठे जाईल तोल मित्रा. सांगता येत नाही कोठे जाईल तोल मित्रा. सरळ चालून भागत नाही इथल्या वाटा वाकड्या आहेत. सरळ चालून भागत नाही इथल्या वाटा वाकड्या आहेत.
जागोजागी चावकी कुत्री आणि लांडग्यांच्या टोळक्या आहेत. जागोजागी चावकी कुत्री आणि लांडग्यांच्या टोळक्या आहेत. ताट मानेने चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. ताट मानेने चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. हातात सोटा असेल तर चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. हातात सोटा असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही. सगळे सोयरे नाते गोते हे सारे झूट आहे. सगळे सोयरे नाते गोते येथे सगळे झूट आहे. प्रेमाच्या नावाखाली इथे फक्त लयलूट आहे. प्रेमाच्या नावाखाली इथे फक्त लयलूट आहे. सर्वात आहे भेसळ मित्रा, सर्वात आहे भेसळ मित्रा, शुद्ध काही मिळत नाही. सर्वात आहे भेसळ मित्रा, शुद्ध काही मिळत नाही. सोन्यात बट्टा मिसळवल्या विना त्याचा दागिनाही वळत नाही. सोन्यात बट्टा मिसळवल्या विना त्याचा दागिनाही वळत नाही. ओठात गोड शब्द परी पोटात विषारी कोंब असतात. ओठात गोड शब्द परी पोटात विषारी कोंब असतात. स्वागत करणाऱ्याच्याच हारामध्ये दडवलेले बॉम्ब असतात. स्वागत करणाऱ्याच्याच हारामध्ये दडवलेले बॉम्ब असतात. नारळ फोडल्यास इथे चोरांनाही देव पावतो. नारळ फोडल्यास इथे चोरांनाही देव पावतो. भाविक भक्ताच्या मागे मात्र खरूज आणि नाईटे लावतो. भाविक भक्ताच्या मागे मात्र खरूज आणि नाईटे लावतो. मला यातून फक्त एवढंच सांगायचं आहे, हे जग हे जसं दिसतं तसं नाही. आता आपल्या सर्व लहान मुली, माता भगिनी, मुली आहेत, तर ह्या सर्वांनी या जगामध्ये कशा पद्धतीने वावरलं पाहिजे यातून मला हा छोटासा संदेश द्यायचा होता. तुम्ही तो ऐकला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. अगदी म्हटल्याप्रमाणे रंगदेवतेच्या हातातील टाळ आणि पायातील चाळ दोन्ही गोष्टी पंढरपूरकर डोक्यावर उचलून घेतात आणि कलेपलीकडे कुठल्याच गोष्टीत पंढरपूरकर रममाण होत नाहीत. तीच कला सादर करण्यासाठी, आपल्यासमोर गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते नावातच ज्यांचं संगीत आहे, संगीता सुरवसे यांना. प्लीज संगीता, टाळ्या वाजवून स्वागत करूया. 5 मिनिटं शेवटचे. गौतमी येतेच आहे. सैया सैया तू जो झूले प्यार से आराम से मर जाऊं. आजा चंदा बाहों में तुझ में ही मैं खो जाऊं. मैं तुझ में ही मैं खो जाऊं. सैया 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 सैया. थँक्यू. शैलजा गडदे मॅडम आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतायत. आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, स्थानापन्न होऊन घ्यावं. एक 5च मिनिटात गौतमीताई इथंही येतील. प्रथमतः मी आपल्या सर्व सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. खरं तर लावणीचा इतिहास आपल्या पंढरपूरपासूनच सुरुवात झाला आहे. ज्ञानोबा उत्पातांनी पहिल्यांदा लावणी सुरुवात केली आणि ते पण लावणी कशी फक्त पुरुष करायचे, पुरुषच गायचे आणि पुरुषच करायचे. नंतर काही कालांतराने स्त्रिया करायला लागल्या आणि हा आणखीनही उपक्रम सध्या रुक्मिणी मातेची उत्पात मंडळी होळी ते रंगपंचमी हा 5 दिवस इतका उत्सव छान साजरा करतात. आणि आज पंढरपूरमध्ये आज महिला दिनानिमित्त हिंदवी प्रतिष्ठान आणि हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी पंचतारीख हॉटेल आपल्या पंढरपुरात प्रथमच झालेलं आहे. या हॉटेलचे मालक बापूसाहेब धोत्रे आणि आपल्या माधुरीताई यांच्या विद्यमानाने आपल्या सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम त्यांनी फ्रीमध्ये खुला केलेला आहे. तरी आपण
त्यांचे सर्वांचे मोठ्या टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वांनी टाळ्या. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते. राहावं. यानंतर मी आमंत्रित करते विजयाताई यांना. ते आपलं मनोगत व्यक्त करतात आणि लावणीच्या 2 ओळी आपल्याला निश्चित गुणगुणून दाखवतील. सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हिंदवी प्रतिष्ठान पंढरपूर आणि हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी यांना पण यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पूर्वी लावणी म्हटलं का एवढं काय फार कुतूहल आणि बायका बघत नव्हत्या लावणीकडं आणि फक्त पुरुष एकटेच बघायला जायचे लावणी. पण आता एवढी गर्दी पाहता आणि एवढा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता लावणीला पण खूप छान दिवस आलेले आहेत आणि मी वैयक्तिक खूप आभार मानते माधुरीताईंचे की त्यांनी महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर मी एक लावणी जरी लोककला आपला इतिहास असला तर एक 2 मी ओळी म्हणून दाखवीन. डोंगरची मी काळी मैना लढवू नका हो नैना अग ईशा आय्या कुणीतरी पाहिलं ना अग ईशा आय्या कुणीतरी पाहिलं ना. डोंगरची मी काळी मैना लढवू नका हो नैना अग ईशा आय्या कुणीतरी पाहिलं ना. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. जसं मोठ्यांना उत्सुकता आहे तसं लहानांनाही आनंद आहे. अगदी माझ्या छोट्या असणाऱ्या मैत्रिणी आहेत मनस्वी, तेजस्वी आणि शुभ्रा. या आपल्या सगळ्यांसमोर लावणी सादर करू इच्छित आहेत. महाराष्ट्राची लोककला या अगदी लहान वयात सादर करू इच्छित आहेत. त्यांचं गाणं प्लीज प्ले करूया. सबुरीन विणा का कशान
धन्यवाद। या चिमुकल्यांनी इतका सुंदर नृत्य सादर केलं आहे, त्यांचं निश्चित कौतुक करूया। महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदवी महिला प्रतिष्ठान व हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला आमंत्रित केलं व तसेच या कार्यक्रमाच्या मुकुटमणी म्हणलं तरी चालेल सौ माधुरीताई दिलीप धोत्रे यांची मी आभार मानते की त्यांनी खूप छान असं अनोखा उपक्रम आपल्या सर्व महिलांना एक महिला दिनाचं छानसं आणि छोटं म्हणलं तरी चालेल पण एक त्यांनी त्यांचा प्रयत्न केला की त्यांनी आपल्याला एक छानसं गिफ्ट दिलंय, त्याबद्दल त्यांचा आपण एकदा आभार मानूयात। सर्वांनी त्यांच्यासाठी क्लॅप गो करायचंय व सर्वांना महिला दिनाच्या पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। धन्यवाद वैष्णवी। मी म्हटलं ना, कला ही अशी गोष्ट आहे, पहा असं म्हणतात की संगीत हे आतून बाहेर यावं लागतं। कला तशीच असते जी अंतरंगात रुजत जाते आणि बाहेर येताना प्रत्येक नजरेला प्रत्येक मनाला प्रफुल्लित करत जाते। असंच मन प्रफुल्लित करण्यासाठी मी आमंत्रित करते पंढरपूरची सरस्वती कन्या सुकन्या असणारी कृपा आपल्यासमोर लावणी सादर करते। आपण टाळ्या वाजवून तिचं स्वागत करूया। टाळ्या वाजल्या नाहीत। थँक्यू सो मच। एक बाई म्हणून बाईला समजून घेताना वुमन्स या पॉवरच्या खाली आपण सगळे आहोत, त्यामुळे निश्चित माझी इच्छा आहे की तुम्ही आम्हाला समजून घ्याल आणि जाणारा वेळ आपण आनंदात घालूयात। सादर करते कृपा, लावणी आहे चंद्रा। या बसा राजे खुशी घ्या सबुरीन विडा का उगा घाई अशी।
बाई लई खुळा माझ्या घुंगराचा काळा सोनं नान उधळती मोहरा माझ्या नजरचा बाण काळ जात घुमशान खोल जाऊन रुतल योग हिरा दिलबरा तुम्ही नाही तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी त्यांची गाडी निघालेली आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, मी विनंती केली होती की तुम्ही घाई करा, लवकर या, पुन्हा वेळ मिळत नाही. त्यामुळे आत्ता पुढच्या आपण कुणालाही संधी देऊ शकत नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. लगेचच गौतमीताई आल्यानंतर आपण दीपप्रज्वलन घेणार आहे, त्यानंतर काही सन्मान घेणार आहोत आणि त्यानंतर आपण सगळे ज्या गोष्टीची वाट बघताय ती गोष्ट निश्चित होणार आहे. त्याआधी मी पुनश्च एकदा आपणा सर्वांना सांगू इच्छिते की आजचा कार्यक्रम म्हणजेच हिंदवी महिला प्रतिष्ठान आणि हॉटेल ग्रँड रेसिडेन्सीज या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने झालेला आहे. पंढरपुरातील पहिलं पंचतारांकित हॉटेल अर्थात दिलीप बापू यांचं हॉटेल ग्रँड आणि या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल नवे तर प्रत्येक सुंदर गोष्टींची योजना त्यांनी केली आहे. बँक्वेट हॉल असेल, AC रूम्स असतील, AC सूट्स असतील, या सगळ्यांची सोय तिथे केलेली आहे. प्रशस्त गार्डन, प्रशस्त असणारा हॉल, त्याचबरोबर प्रशस्त असणारा कॉन्फरन्स हॉल, या सगळ्यांची सुविधा त्या हॉलमध्ये केली गेली आहे. काही क्षणातच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. गौतमी पाटील ज्यांची आपण मनपूर्वक आनंदाने वाट पाहत होतो, तोच हा क्षण. स्वागत करूयात सरस्वती कन्येचं, जिने सबंध महाराष्ट्र नवे सबंध भारत दुमदुमून सोडलाय. तिच्या येणाऱ्या प्रत्येक ठसक्यामुळे त्या सरस्वती कन्येने प्रत्येकाचं मन दुग्ध केलंय. त्याचबरोबर दिलीप बापू धोत्रे असतील, त्याचबरोबर माधुरीताई धोत्रे असतील, आपले सर्व मान्यवर आणि प्रतिष्ठानांच्या सर्व महिला यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करायचं आहे. दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय. हॉटेल ग्रँडचे गणेश पिंपळनेरकर असतील, दिलीप बापू धोत्रे असतील, माधुरीताई असतील आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गौतमीताई असतील, यांच्या हातने दीपप्रज्वलन होत आहे. रंगदेवतेच्या हातातील टाळ आणि पायातील साळ दोन्हींना नमन करणारे आपण सरस्वतीच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने स्वागत करतोय. या कुंदे नुतुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावरी दंडवंडित करा, या श्वेत पद्मासना. या पद्मासनावर असणारी सरस्वती कलाविष्कार, आनंद आणि सुख देत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्यांची आपण ही सुंदर असणारी या कार्यक्रमाची सुरुवात आहे. विठुरायाच्या या पावन नगरीत जिथं टाळांसोबत चाळांचाही सन्मान केला जातो, त्याच या ठिकाणी गौतमीताईंचं मी मनमोहन स्वागत करते. आपल्या सगळ्यांचे लाडके असणारे माधुरीताई असतील, यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. आपणा सर्वांना मी नम्र विनंती करते की आपण स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. अगदी काही क्षणातच या. सर्वांना विनंती आहे की पाठीमागं सरकून घ्यायचं आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, स्टेजवर ज्यांना बघण्याची इच्छा आहे, हो अगदी गौतमीताई आल्या आहेत, त्यांचा सन्मान आपण पहिल्यांदा करूयात. फोटो सेशन आपण नंतर करूयात. कृपया सर्वांना नम्र विनंती आहे, गौतमीताईंचा आपण सन्मान करूयात. पहिल्यांदा मी विनंती करते माधुरीताईंना, माधुरीताई धोत्रे यांना
की आपण गौतमीताईंचा सन्मान करायचा आहे। सरस्वती कन्या आजीला पंढरपुरात आपण मनपूर्वक स्वागत करतोय। एक खऱ्या अर्थाने एक स्त्री म्हणून ज्या अतिशय खंबीरपणे उभ्या आहेत, शून्यातून विश्व निर्माण करता येतं, नवे नवे शून्यातून सबंध विश्व निर्माण करणाऱ्या गौतमीताई यांचा सन्मान विठुरायाची मूर्ती देऊन होतोय। माधुरीताई आपल्या सगळ्यांच्या लाडक्या असणाऱ्या माधुरीताई त्यांचा सन्मान करतात। गौतमीताई तुमचं मनोमन स्वागत करतोय आम्ही। त्याचबरोबर हा सन्मान या सरस्वती कन्येचा झालाय। एक क्षणचित्र आपण काढूयात। सोबतच मी विनंती करेन गौतमीताईंच्या आईंचा सत्कार करण्यासाठी। गौतमीताईंच्या आईसुद्धा आज इथं आवर्जून उपस्थित आहेत। मी विनंती करेन माधुरीताईंना की त्यांनी गौतमीताईंच्या आईंचा पण सन्मान करायचा आहे। तर मी विनंती करते आपल्या सगळ्यांचं पंढरपूरचं लाडकं असणारं व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे जगतबंधू असणारे आणि महिलेच्या मागं खंबीरपणे उभे राहणारे लाडके दिलीप बापू धोत्रे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। इकडे पुरुषांना कोणी सोडलंय रे? त्यांना बाहेर, सगळे पुरुष बाहेर। मी पण जाणार आहे, मी 2 मिनिटात बाहेर जाणार आहे, सगळेजण बाहेर। हे की पुरुष थांबता कामा नाही ना? कोणी थांबणार नाही, मी पण थांबणार नाही। मी 2 मिनिटात जाणार आहे, मस्त मजा करायची आहे। हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच आहे की माझी पंढरपुरातली आई, माझी बहीण, हिला बाहेर येता आलं पाहिजे आणि तिला मस्त मजा करता आली पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे। मी जास्त काय बोलणार नाही। गौतमीताई या ठिकाणी आलेले आहेत। गौतमीताईंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांच्या कलेनं संपूर्ण देशाला या ठिकाणी चाहतावर्ग, देशामध्ये त्यांचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे। आपली मराठी मुलगी आहे, तिच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। या ठिकाणी मी सगळ्या पंढरपूरच्या माता भगिनी ज्या या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत, कारण हॉल छोटा होता, त्यामुळे अनेक लोकांची इच्छा होती, त्या येऊ शकल्या नाहीत। त्यामुळे त्या लोकांसाठी मी या ठिकाणी गौतमीताईला विनंती करणार आहे की त्यांची पुढच्या महिन्यातली 1 तारीख घेऊन रेल्वे मैदानावर फक्त महिलांसाठी अजून एकदा आपण कार्यक्रम करायचा आहे। त्यामुळं ज्यांना हा कार्यक्रम बघता आला नाही त्यांची या ठिकाणी मी माफी मागतो। त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्या पंढरपूरमध्ये हॉटेलची संख्या कमी होती, आपल्याकडे 5 स्टार हॉटेल नव्हते। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त सोलापूरला एक 5 स्टार हॉटेल होतं। आपले सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊ शकत नव्हते, म्हणून या सगळ्या आपल्या लोकांसाठी मी पंढरपूरपासून 14 किलोमीटरवर पंचतारांकित 5 स्टार हॉटेल चालू केलेलं आहे। ज्यांच्याकडे पास आहे, तुम्हाला स्कीम आहे, ज्यांच्याकडे पास आहेत तो पास जर जपून ठेवला आणि जर हॉटेलला जेवायला आले तर त्यांना 25% डिस्काउंट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी आपल्या हॉटेलपासून 4 गाड्यांची मी सोय केली आहे। ज्यांना त्या ठिकाणी यायचं आहे त्या लोकांनी फक्त हॉटेलला फोन केला की त्यांच्या घरी गाडी येते, गाडी घेऊन येणार आणि तुम्हाला घरी सोडणार, आणि ते मोफत आहे कायमचं। त्यामुळं मी तुमच्यामध्ये आणि गौतमीताईंच्यामध्ये जास्त वेळ थांबणार नाही। आपण वेगवेगळे उद्योग चालू केले, तुम्हाला माहीत आहे पंढरपूरच्या तरुण असतील, तरुणी असतील, यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आपण या ठिकाणी वेगवेगळे उद्योग चालू केलेले आहेत। ज्यांना कोणाला रोजगार पाहिजे असेल त्यांनी संपर्क केला, निश्चितपणे त्यांना मी मदत करेन, एवढा शब्द या ठिकाणी देतो। पुन्हा मी एकदा सांगतोय की आज या ठिकाणी आलाय, घरचं सगळं विसरून जावा, बिलकुल लाजायचं नाही। इथे एकही पुरुष थांबणार नाही, मी पण निघून चाललोय। सगळ्यांनी मजा करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद दिलीप बापू. तुम्हाला सगळ्यांना पुनश्च एकदा आठवण करून देते, या पासवर तुम्हाला 25% डिस्काउंट मिळणार आहे जेवणासाठी. तुमच्या BC असतील, पार्टीज असतील, तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिसेससोबत ग्रँड हॉटेलला या सगळ्या सेलिब्रेट करता येणार आहेत. आणि पंढरपुरातलं पहिलं पंचतारांकित हॉटेल आपल्या सगळ्यांना आनंदाने स्वीकारता येणार आहे. कुठलंच हॉटेल पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस देत नाही. रात्री उशीर झाला तर प्रत्येकीच्या घरचा फोन येतो. या फोनची काळजी आपल्या दिलीप बापूंनी घेतली आहे. सगळ्या बहिणींचे भाऊ असणार आहे ते, त्यांचा आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूयात. त्याचबरोबर माधुरीताईंचंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते मी. आणि ज्या क्षणाची तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहताय तो हा क्षण. बोलूयात सरस्वती कन्येला गौतमी पाटील, सबसे कातिल, सबसे कातिल. अर्थात गौतमीताईंना आपण विनंती करूयात की त्यांनी इथे यावं. कांदा कापताना बोट सुरीतनं वाजवली, हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. कांदा कापताना बोट सुरीतनं वाजवली, हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाय मी सोसाल, थोडं तरी सांगाल का नाही? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? पाहुणा जेवला काय? लोडशेडिंगचा वार बी नव्हता तरी मी गेली भिजली, गावान हाताला आलं न लसूण वळणी लई घाबरली. लोडशेडिंगचा वार बी नव्हता तरी मी गेली भिजली, गावान हाताला आलं न लसूण वळणी लई घाबरली. पक्याला धाडलं वाण्याकडून चूल मी पेटवली, टाकताना फोडणी धुरण बाई मी केवढे गुरमरली. पक्याला धाडलं वाण्याकडून चूल मी पेटवली, टाकताना फोडणी
फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा कुलखंड केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा कुलखंड केलवा दिल्या झोपीच्या झोपल्या फिरवा घड़ी घड़ी झुक झुक थोड़ी थोड़ी झुक झुक शोर मचाए रे हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे घड़ी घड़ी झुक झुक थोड़ी थोड़ी झुक झुक शोर मचाए रे हाय मेरी चुनरी भी सर की जाए रे तेरी तेरी जो चोरी कभी कमर तेरी जो चोरी तुझको हुआ तुझे चोरी चोरी हाय रे लागली कुणाची चिक्की हाय मला लागली कुणाची चिक्की हाय मला लागली कुणाची चिक्की मेरे मर्द कमीचा सुपारी वादा करके है लाया फेरारी देखे है पूरा कोली वाडा आता थोडा तो भाव मला खाऊ दे मला खाऊ दे मला खाऊ दे मुझे जाने दे हाँ मला खाऊ दे मैं जिधर भी जाऊं सबको उंगली पे नचाऊं पतली गली बटली मुझे हाथ न कोलाऊं ऐसे छप्पन है लाइन में छोरे भाई को तुझको ही तो जान दिलाऊं मैं जिधर भी जाऊं सबको उंगली पे नचाऊं पतली गली बटली मुझे हाथ न कोलाऊं पैसा आशिक तो टोटल नारी प्यार में भी जो मांगे उधारी जान बेगे है क्यों बारी बारी चलिए नाटक तेरा खाऊ दे मला खाऊ दे हाँ मला खाऊ दे मुझे जाने दे हाँ मला खाऊ दे मुळीच नव्हता रे कान्हा 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 मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बना रे तुझ्यासाठी आले बना मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात शिवम तुझ्यासाठी शिवम तुझ्यासाठी शिवम तुझ्यासाठी शिवम तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले बना नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये अरे ये कोड घेतला की तो का कसं
धुन सारवान झालं या घरी घट घालायचा ठरला, धुन सारवान झालं या घरी घट घालायचा ठरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला, नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला, नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला.
आधीच अंगानं काडी मुडी हातपाय हिच जात्या लगळून उद्या बसायचं घट म्हणलं की रातीच ठेवलंय भगरीचं पीठ मळून केळं रताळ दूध पाताळ नात कसं आलं या जुळून बघा ना कुणाची वाट बया जावा जावा बसल्या मिळून धया ताकावरी ताव मारला का माझ्या बायकोनं उपास धरला धया ताकावरी ताव मारला का माझ्या बायकोनं उपास धरला धया ताकावरी ताव मारला का माझ्या बायकोनं उपास धरला धया ताकावरी ताव मारला का माझ्या बायकोनं उपास धरला दिलात झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक वाजत राहतय ग माझ्या दिलाच्या DJ Sammy Remix. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे बर आप्पा इधर अकेले पूरा मार्केट उतारे समझ नहीं आ रहा फिर भी समझना चाह रहे लोग कौन है रे नजर नहीं मेरे को क्यों आ रहे नजर कैसे आएंगे मेरे मर गए सारे माझी डेंजर है लाइट सारे अंधे होते जा रहे फक दॅट ऑल बीच में को बँड लगा रे आता भूता झालो मी यांच्यावरती दुनियाचा भारे काम करता एक आणि दाखवता चारे डोक्याला कारे पाठीवरती वार तरी वातावरण गार आप्पा नंगी तलवारे विचार माझे शुद्ध बुद्ध डोक्यावरती स्वारे आप्पाचा विषय लय हो त्या धारा त्याला तीन टाचण्या टोचल्या चौबाजून पडला दारात येऊन तवा केलं माझं ध्यान हो त्या धारा त्याला तीन टाचण्या टोचल्या चौबाजून पडला दारात येऊन तवा गेलं माझं ध्यान तवा गेलं माझं अरे विचारा त्या हारीला
अग सखी कस बघ बघ अग सखी कस अभिषेक दिलाच्या राणीनं अख मार्केट जाम केलं या गौतमीनं तुझी कातिलदार आईला झालो मी फिदा तुझी कातिलदार आईला झालो मी फिदा भल्या भल्या न फुटलाय घाम भल्या भल्या न फुटलाय घाम माझ्या दिलाच्या राणीनं अख मार्केट जाम केलं या गौतमीनं माझ्या दिलाच्या राणीनं अख मार्केट जाम केलं या गौतमीनं पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात गेला रडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला राजशाही थाटात
बुचडे पाटलांची नजर होती तीक्ष्ण पारखीला हिरा मिल्खा शेठ नजरेनं जावा पायाला मिल्खा विसरून देहभान नंबर एकची वारी कसली ज्ञान घडवून दमासल रे पडतोडा दमासल रे पडतोडा अरे तोड दाखव पाटलांचा बुचडे पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा हे लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा होय बैल जोडा लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा होय बैल जोडा बुचडे पाटलांचा बैल गाडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला या राडा. क्या बात आहे. तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने खूप चांगला कार्यक्रम चाललाय. सर्वांना विनंती आहे, नाचण्याच्या नादात एकमेकांना दुखापत करून घेऊ नका. चम
सो मच. त्यांचं हॉटेल ग्रँड जे पंढरपुरातील प्रथम पंचतारांकित हॉटेल आहे, ज्या हॉटेलला 25% डिस्काउंटवर प्रत्येक 5 धारक जेवू शकतो. पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस फक्त महिलांसाठी चालू केली आहे. इतकंच काय, बँक्वेट हॉल असेल, AC रूम्स असतील, अशा सगळ्या सोयी आपल्याकडे आहेत. आणि या फेट्यात हा मानाचा तुरा आम्ही खोवतोय. नमस्कार. माझी ओळख, मी हिंदवी महिला प्रतिष्ठान अध्यक्ष संगीता जयंत साबळे. पंढरपूरमध्ये तुमचं स्वागत आहे. हिंदवी महिला प्रतिष्ठानतर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि माझ्या पंढरपूरच्या सर्व महिलांतर्फे मी स्वागत करते तुमचं. थँक्यू. आज पंढरपूरमधला हा पहिलाच कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत तुमचा पंढरपूरमध्ये कार्यक्रम झालेला नाही. तर कसं वाटतंय? हां, कसं वाटतंय आता हे सगळं तुम्ही बघतातच आहे. कसं वाटतंय? मग मला बोलायची गरजच नाही आहे. एवढ्या महिला इथं माझ्यासाठी म्हणजे एकदम खरंच खूप छान वाटतं. मला अभिमानाची गोष्ट आहे की जेंट्स वर्गापेक्षा महिला वर्ग कार्यक्रमाला येतात आणि भरभरून महिला वर्गांचं प्रेम मिळतं. हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मला खरंच खूप छान वाटतं. आणि आज पंढरपूरमध्ये माझा पहिला कार्यक्रम होता आणि महिलांनी जे प्रेम दिलं आहे मला, खरंच तुमचं सर्व महिलांचं मनापासून आभार. मी तुमचं भरभरून प्रेम घेऊन चालली आहे. थँक्यू. एखादी महिला जर घट्ट पाय रोवून एखाद्या क्षेत्रामध्ये जर उतरत असेल तर समाजाकडून तिला एखाद्या क्षेत्रामध्ये एखादी महिला जर उतरत असेल आणि ती प्रगतीच्या दिशेने चालली असेल तेव्हा तिला समाजाकडून थोडंसं पाय मागे खेचले जातात. त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आला आहे का असा? माझा अनुभव आता सगळ्यांनी पाहिलंच असणार आहे. मी कशी पुढं आले, मी कुठं होते, काय होते, कसं झालं माझ्यासोबत, सगळ्या महिलांना माहिती आहे. तरीही मी सांगते की नावं ठेवणारे बरेच असतात. आपले बाहेरचे नातेवाईक बरेच नावं ठेवणारे असतात. मला एकच म्हणायचं आहे की महिलांना की तुम्हाला जे योग्य वाटतं ना तुम्ही ते करा. नावं ठेवणारे ठेवणारच आहे. आपण चांगलं जरी केलं किंवा वाईट केलं, नावं ठेवणारच. म्हणून जे तुम्हाला योग्य वाटतं, आणि महिला कधी चुकीचं करणार नाही, म्हणून बिनधास्त तुम्ही पुढे जा. आणि माझ्या बाबतीत तर बऱ्याच गोष्टी घडल्यात, बरेच ट्रोल झालेत. मी कुठल्या गोष्टीला घाबरले नाही आत्तापर्यंत तरी, आणि सुखरूप चाललंय. आणि मला नाही वाटत की इथून पुढंही असं काही व्हावं अशी म्हणजे माझी इच्छा नाही आहे. पण इथून पुढं जरी काही झालं तरी तुमचा मला सपोर्ट असणार आहे, महिलांचा. आणि तुमचं प्रेम देणार का सपोर्ट? मोबाईलच्या बॅटरीतून सपोर्ट दाखवा. सगळ्यांनी मोबाईलच्या बॅटरी दाखवा. अजून एक मला आता ह्याच प्रश्नातून एक तुम्हाला अनुभव सांगायचा आहे. ज्या वेळेस आम्ही हा कार्यक्रम डिक्लेअर केला की आम्ही हिंदवी महिला प्रतिष्ठान गौतमी ताईंना पंढरपूरमध्ये आणतोय, तेव्हा आम्हाला हाच प्रसंग आला की खूप आम्हाला लोकांनी खूप त्रास दिला. म्हणजे नावं ठेवली गेली, बरेच फोन आले, अफवा उठल्या, अशा काही गोष्टी झाल्या. पण आम्ही डगमगलो नाही आहे. त्यातून आमचे असे दिवस वाया जात त्यानंतर आम्हाला माधुरीताईंसारख्या महिलांनी आम्हाला सपोर्ट केला. जिजाऊ ब्रिगेडनी सपोर्ट केला, संभाजी ब्रिगेडनी सपोर्ट केला, सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि शेवटचा ठाम मोठा सपोर्ट म्हणजे आम्हाला ग्रँड हॉटेलकडून मिळाला. आम्ही अजिबात डगमगलो नाही. तर ह्या महिलांना हेच सांगायचं, तुम्ही जे सांगितलं ते, कुठल्याही क्षेत्रात उतरा किंवा कुठल्याही ह्याच्यात उतरा, पण तुम्ही लोकांकडे लक्ष दिलं तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. त्यासाठी तुमची बघण्याचा दृष्टिकोन बदला तर तुम्ही आणि तुमचं जग बदलेल. अगदी बरोबर बोललेत ताई. अजून तुम्ही जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर तुमचा परफॉर्मन्स केला त्यावेळेस तुमचा अनुभव काय होता? पहिला परफॉर्मन्स झाला माझा ॲक्च्युली पहिला कार्यक्रम इकडं अकलूज लावणी महोत्सव माझा पहिला कार्यक्रम होता. आणि मी खूप घाबरले पण होते आणि मी चुकले तर खूप स्टेजवर. म्हणजे मी सांगूच शकत नाही की मी किती चुकली आहे. मी बॅक डान्सर होते, मी बॅक डान्सरला मी मागं चुकले, बऱ्याच गोष्टी घडल्या. पण आत्ता स्टेजवर आला
की पाय माझा काय थांबत नाही, अजिबात नाही. ती गौतमी आणि ही गौतमी फार प्रत्येकाचा अनुभव आहे की सुरुवातीला प्रत्येकाचा पाय थोडासा डगमगणारच आहे. तर ह्या गोष्टीला घाबरूच नका. तुम्हाला हळूहळू सवय लागता लागल आणि तुम्ही प्रचंड पुढं जाल. प्रचंड. संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांनी तुमच्यासाठी एक बनवलेलं घोषवाक्य कोणतं माहिती आहे का? सबसे कातिल. तर IPL बद्दल आपण थोडं बोलू. तर महाराष्ट्र इंडियन, मुंबई इंडियन की चेन्नई सुपर किंग? मुंबई इंडियन. मी महाराष्ट्रीयन आहे, मी महाराष्ट्रात राहते, मी मुंबईलाच सपोर्ट करणार. आपण मुंबई इंडियन, तुम्ही पण असणार मुंबई इंडियन. ठीक आहे. आणि खूप छान वाटलं, सगळ्यांना आनंद दिला, सगळे आनंदी झाले. तुमच्या पुढच्या भावी कार्यासाठी तुम्हाला हिंदवी महिला प्रतिष्ठान आणि ग्रँड हॉटेलकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानते. सर्व महिलांचं तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढून आलात आणि मला असं वाटतंय तुम्ही एन्जॉय केलं ना? एन्जॉय. बापरे, इकडं तर विचारायलाच नको. इथं तर एवढं एन्जॉय होत होतं की मी इथं नाचतीये का नाही. गौतमी तिकडं नाचू देत पण आम्ही इकडं नाचतोय. खरंच खूप छान वाटलं. सर्व महिलांना मनापासून आभार. मी हिंदवी महिला प्रतिष्ठान, मी यांचं मनापासून आभार मानते. मला हा स्टेज दिला, मान सन्मान दिला, मी त्यांचं मनापासून आभार आणि तुमचंही सर्वांचं मनापासून आभार. लव यू.